अल निनो हा डॅश डॅश आहे. तर अतिशय महत्वाचा मुद्दा जो मोस्टली आता तुम्ही तुमच्या अभ्यासिकेमध्ये विचारा, जर 10 जण तुमच्याशी बोलत असतील तर त्यांच्याशी विचारा की अल निनो आणि ला निना हे मला समजून सांग किंवा तुला समजलंय का. तर मोस्टली काय हे शब्द ऐकलेले आहेत, लॅटिन शब्द आहेत, थोडेसे जड जातात ह्या टर्मिनॉलॉजी समजून घ्यायला, त्यामुळं बरेचसे हा विषय स्किप करतात. तर आज तुम्ही तो स्किप नाही करणार, मी अगदी डिटेलमध्ये याला सांगणार आहे. अल निनो हा एक पर्यावरणावरती हवामानावरती होणारा एक मोठा बदल आहे, एक सायकल आहे आणि जे बऱ्याचशा वर्षांनंतर आपल्या समोर येत असतं. जसं की मागच्या वर्षी अल निनोची सुरुवात झालीय असं वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशननी सांगितलं होतं. हे सहसा भारताच्या जर आपण IMAच्या अहवालानुसार जर बघितलं, आपल्या भारताची जी इंडियन मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशन जी आहे त्यांच्या अहवालानुसार 123 वर्षांमध्ये 22 वेळाच अल निनोची परिस्थिती निर्माण झाली आहे. ओके, म्हणजे तुम्ही म्हणू शकता की या 22 वेळांमध्ये एक मोठी हवामान किंवा पर्जन्य संदर्भाची समस्या उद्भवली होती. तर 123 वर्षांमध्ये 22 वेळा आतापर्यंत अल निनो आलेलं आहे. तर हेच अल निनो काय आहे हे या प्रश्नामध्ये आपल्याला विचारलंय. तर अल निनो हे एक उष्ण सागरी प्रवाह आहे. उष्ण सागरी प्रवाह म्हणजे काय? हॉट वॉटर स्ट्रीम. ओके, याला डिटेलमध्ये सांगणार आहे, जास्त कन्फ्युजन करून घेऊ नका, अगदी फ्रीली बसा. तुम्हाला काहीच येत नाही असं समजून जर बसला ना तर हा विषय तुमच्या डोक्यामध्ये चांगला शिरणार आहे. एकूण पहिल्यांदा आपण हा अल निनोचा मुद्दा आत्ता का चर्चेत आहे हे आपण समजून घेऊ. वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशन, ज्याला आपण WMO असं म्हणतो, तर या ऑर्गनायझेशननी एक रिपोर्ट, एक अहवाल प्रकाशित केलाय. त्यानुसार त्यांनी बरेचसे अंदाज व्यक्त केलेत. अंदाज कसले? तर मागच्या वर्षी जो अल निनो सुरू झालेला आहे हा मार्च मे पर्यंत सुद्धा असणार आहे, याची शक्यता 60% आहे असं त्यांनी त्यांच्या अहवालामध्ये सांगितलंय. आता हे काही एक्झॅक्ट असा काही सर्वे नसतो की आपल्याला आकडेवारी समोर यायला, हा एक अंदाज असतो, हा एक अभ्यास आहे. मग आता याच्यामध्ये बदल होऊ शकतात ना, म्हणून ह्या गोष्टी थोड्याशा टक्केवारीत किंवा अंदाजामध्ये व्यक्त केलेल्या असतात. जो मागच्या वर्षी गतवर्षी सुरू झालेला अल निनो आहे तो मार्च ते मे पर्यंत टिकून राहण्याची शक्यता 60% आहे. पुढे जाऊन याच वर्षीच्या एप्रिल जून मध्ये अल निनो थोडासा शांत होऊ शकतो. प्रशांत महासागरातील पाण्याच्या पृष्ठभागाचं तापमान हे नॉर्मल येण्याची शक्यता 80% आहे असं या रिपोर्टमध्ये सांगितलंय. अल निनोमुळे मागचं 2023 हे वर्ष आतापर्यंतचं हिस्टॉरिकल सगळ्यात हाय टेम्परेचरचं वर्ष ठरलंय, सर्वात उष्ण वर्ष ठरलं होतं. या 2023 मध्ये फक्त तापमानच नाही वाढलं तर अनेक हवामान संदर्भात सुद्धा तीव्र घटनांची नोंद झाली होती. पण आता जर अल निनोचं प्रमाण जर कमी कमी होत गेलं आणि जर ला निनाची परिस्थिती निर्माण झाली तर पुन्हा हवामानामध्ये सकारात्मक बदल होण्याची शक्यता जागतिक हवामान संघटनेने व्यक्त केली आहे. ओके, अल निनो म्हणजे नेमकं काय असतं? तर अल निनो हे प्रशांत महासागरातील सागरी प्रवाहाचं नाव आहे. जे उष्ण सागरी प्रवाह असतात त्याला अल निनो असं म्हणतो. प्रशांत महासागर म्हणजे पॅसिफिक ओशन मध्ये पाण्याचं तापमान जेव्हा नेहमीपेक्षा जास्त होतं त्या परिस्थितीला आपण अल निनो असं संबोधतोय. ओके, हे अगदी झालं थोडक्यात. पहिल्यांदा समजून घ्या, हे अल निनो आणि ला निनो काय? तर हे एक लॅटिन नाव आहेत आणि मोस्टली कसं आहे, जे जीसस क्राइस्ट आहेत त्यांच्याही मुलांची नाव आहेत. अल निनो हा मुलगा आहे आणि ला निना ही मुलगी आहे. ओके, अल निनो, आता आपण म्हणतो ना आपली मुली ह्या जरा लक्ष्मीचं रूप आहेत, संपत्ती घेऊन येतात किंवा सुख शांती समाधान घरात घेऊन येतात आणि मुलं काय डांबरट असतात जरा. तर असंच हे अल निनोच्या बाबतीत पण आहे. अल निनो हे जरा खोडसर आहे आणि जो आला की सगळे पर्यावरणासंदर्भातच्या वाईट परिस्थिती निर्माण होत आहेत. मग त्याच्यामुळे खास करून भारतात, ऑस्ट्रेलिया या भागामध्ये, साऊथ ईस्टर्न एशियामध्ये दुष्काळाची परिस्थिती निर्माण करतोय हा अल निनो. हा एवढा डांबरट आहे. आणि ज्या ला निना आहे तर ह्या परिस्थिती जरा सकारात्मक आहेत आपल्या सगळ्या एकूण दृष्टिकोनातून, म्हणजे पाऊस चांगला होतो, टेम्परेचर मेंटेन राहते. तर हे या दोन्ही घटनांबद्दल मी थोडक्यात सांगितलंय. अल निनो आणि ला निनो म्हणजे हे बहीण भाऊ हे एकाच सायकलचा भाग आहेत, ज्या सायकलला एन्सो असं म्हणतात. एन्सो, ENSO. एन्सोचा लॉंग फॉर्म आहे एल निनो ऑसिलेशन म्हणजेच एन्सो. ओके, तर हा एकाच सायकलचा भाग आहे, ते म्हणजे अल निनो आणि ला निना. आता हे अल निनो आतापर्यंत आपल्या
इंडियन मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशन नुसार मागच्या 123 वर्षांमध्ये 22 वेळा आलेला आहे अल निनो, आणि याच्यात 16 वेळा पाऊस हा खूप कमी नोंद झालेली आहे. भारतामध्ये पावसाची खूप कमी नोंद झाली आहे, त्यामुळे मोस्टली मोठे दुष्काळ आपल्याला बघावे लागलेत. तर ही परिस्थिती भारतामध्ये आतापर्यंत 22 वेळा निर्माण झाली अल निनोची मागच्या 123 वर्षांमध्ये. भारतामध्ये लास्ट टाइम अल निनोची परिस्थिती ही 2015 मध्ये उद्भवली होती. मग आता तुम्हाला आठवत असेल की 2015च्या आसपास बघा लातूरमध्ये पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली. एकूण सगळ्या देशामध्येच होती. महाराष्ट्रात खास करून लातूर हा खूप ग्रासलेला होता. आजूबाजूला पाऊस नव्हता आणि पाणी सुद्धा ट्रेननी पुरवलं चाललं होतं. ह्या इन्सिडेंट्स तुम्हाला आठवत असतील मे बी. जे 2015 मध्ये शुद्धीत होते ना, तर त्यांना हे आठवत असेल. आता सध्या हा एकूणच फेनॉमेनॉन म्हणजे एकूण घटना ही कशी घडतीये, तर या मॅपमध्ये थोडंसं या इथं नॉर्मल इयर आणि अल निनो इयर असं मी कंपॅरिझन सांगणार आहे. नॉर्मल इयर म्हणजे जे सामान्य वर्ष असतात की ज्यावेळेस अल निनोची परिस्थिती नसते, त्यावेळेस भारतावरती या हवामानाचा परिणाम कसा असतो हे मी तुम्हाला समजून सांगतोय. इथं हा जो रिजन दिसतोय हा आहे पेरू. त्याच्यानंतर हा तुम्हाला ऑस्ट्रेलिया माहिती असेल. याच्यावरती आहे साऊथ ईस्टर्न एशिया. त्याच्या साईडला आहे आपला भारत देश. हे लाल लाल इकडं काय चाललंय, हे निळं काय आहे, हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे. नॉर्मल इयर्स मध्ये काय होतं, जनरली पेरूच्या किनारपट्टीवरून ऑस्ट्रेलिया किंवा इकडचा पश्चिमेकडचा जो भाग आहे, तर पेरू पासून पश्चिमेला ट्रेड विंड्स चालत असतात. ट्रेड विंड्स, व्यापारी वारं. तुम्ही ऐकलंय ना जॉग्रफीमध्ये व्यापारी वारं. आता व्यापारी वारं हे नाव सुद्धा कसं पडलं माहिती का, 18व्या शतकामध्ये ब्रिटिश जे जहाज, व्यापारी जहाज ज्यावेळेस चालायची, तर ते या वाऱ्याच्या दिशेचा वापर करायचे आणि त्याच्यामुळे ते चांगल्या पद्धतीने त्यांच्या डेस्टिनेशन्स पर्यंत पोहोचायचे. त्यांचा व्यापार चांगला व्हायचा, म्हणून त्याला ते ट्रेड विंड्स म्हणू लागले किंवा आपण त्याला व्यापारी वारा असं म्हणतोय. ओके, म्हणजे हे काय असं आउट ऑफ सायन्स कुठली टर्म नाहीये. तर त्यांनी ब्रिटिशांनी त्यांच्या सोयीनुसार या वाऱ्याला व्यापारी वारं किंवा ट्रेड विंड्स असं नाव दिलंय. ओके, हे पश्चिमेकडे चालत असतात, पेरूकडून पश्चिमेला जात आहेत हे वारं. ज्यावेळेस हे वारं समुद्रावरून वाहत असतं त्यावेळेस काय होतं, या वाऱ्यामुळं पश्चिमेकडंच गरम पाण्याचा प्रवाह व्हायला सुरुवात होतीये. गरम पाण्याचा प्रवाह असा वाहत जातोय. त्यामुळं काय होतं, हा जो ऑस्ट्रेलिया किंवा आशिया खंडाचा हा जो भाग आहे, तर इथं लो प्रेशर एरिया तयार होतात. आता लो प्रेशर एरिया तयार झाल्यामुळे नेमकं काय होतं, तर त्या भागामध्ये पर्जन्य चांगला होऊ शकतो असं अनुकूल वातावरण तयार होतं. ओके, म्हणजे चांगला पाऊस पडतो. मग जिकडून हे वारं वाहतंय ना, त्या पेरूवरती याचा काय परिणाम होतोय, तर जर आपण पेरूकडची परिस्थिती बघितली तर काय झालंय, गरम पाण्याचे जे प्रवाह आहेत हे पेरूकडून पश्चिमेला वाहत गेले. त्यामुळं पेरूच्या किनारपट्टीवरती टेम्परेचर कमी होऊ लागलं. मग टेम्परेचर तिथं कमी झाल्यावरती तिथं हाय प्रेशर तयार होतं. आता तुम्हाला माहिती असेल, सायन्समध्ये तुम्ही कधी अभ्यासलं असेल की टेम्परेचर आणि प्रेशर हे एकमेकाला इनव्हर्सली प्रपोर्शन असतात. म्हणजे टेम्परेचर वाढलं की प्रेशर कमी होईल, टेम्परेचर कमी झालं की प्रेशर वाढेल. मग पेरूमध्ये काय होतंय, टेम्परेचर पाण्याचं कमी होतंय, त्यामुळे तिथं हाय प्रेशर तयार होतं. हाय प्रेशर तयार झाल्यामुळे काय होतं, जे ट्रेड विंड जे आहेत म्हणजे व्यापारी वारं जे आहे, तर ते पेरूकडून ऑस्ट्रेलियाकडे वाहायला सुरुवात होतीये. मग ते वाहायला सुरुवात झालं की पेरूच्या किनारपट्टीवरती डीप अपवेलिंग सुरू होतं. आता डीप अपवेलिंग म्हणजे काय असतं, डीप म्हणजे खोल, अपवेलिंग म्हणजे वर येणं. म्हणजे काय, पेरूच्या किनारपट्टीवरती समुद्राच्या पृष्ठभागावरती असलेले जे काही घटक आहेत हे समुद्राच्या वरती यायला सुरुवात होते, म्हणजे पृष्ठभागाकडे यायला सुरुवात होतीये. मग त्याच्यामध्ये बरेचसे समुद्र किनारपट्टीवरती असलेले न्यूट्रिएंट्स सुद्धा वरती येतात. मग ते न्यूट्रिएंट्स वरती यायला लागले की त्याला खायला मासे सुद्धा जमा होतात. मग हे मासे पेरूच्या किनारपट्टीवरती मोठ्या संख्येत तयार होत आहेत, जमा होत आहेत. मग याच्यामुळे तिथं जे मत्स्य उत्पादन आहे पेरू किनारपट्टीवरती हे सगळ्यात हाय क्वालिटीचं आणि जगातलं सगळ्यात मोठ्या प्रमाणात चाललेलं जे मत्स्य उत्पादन आहे हे आपल्याला पेरूच्या किनारपट्टीवरती बघायला मिळतं. ओके, म्हणजे बघा याचा साधं वारं व्हायला सुरुवात झाली तर इकॉनॉमीवरती कसा इम्पॅक्ट व्हायला सुरू झालाय. $1 बिलियन इकॉनॉमी ही पेरूच्या किनारपट्टीवरती मत्स्य उत्पादन किंवा फिशरी सेक्टर तिथलचं खूप मोठं, खूप प्रसिद्ध असं फिशरी सेक्टर आहे. ठीक आहे, मग आता त्याच्या हा तर पेरूला फायदा झालाय की तिथं फिशरी चांगली होतीये, आणि इकडे भारताच्या किंवा ऑस्ट्रेलिया, साऊथ ईस्टर्न एशियाकडे काय फायदा होतोय की तिथं पर्जन्य किंवा मान्सून निर्माण होतंय. आता हे तर मी सगळं तुम्हाला सांगितलंय नॉर्मल कंडिशन मध्ये.
पण ज्यावेळेस अल निनोची परिस्थिती निर्माण होते, जे की जनरली प्रत्येक 2 ते 7 वर्षांमध्ये होत असते, हे काही दरवर्षी होणारे फेनॉमेना नाहीये, 2 ते 7 वर्षांमध्ये कधी ना कधी हा इव्हेंट होतो. लास्ट टाइम 2015 मध्ये याची नोंद झाली होती भारताच्या हवामान विभागानुसार किंवा इंडियन मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशन नुसार. ठीक आहे. आता या अल निनोच्या परिस्थितीत ना, जे मी तुम्हाला नॉर्मल कंडिशन मध्ये सांगितलं त्याच्या सगळं उलट व्हायला सुरुवात होतीये. म्हणजे कसं, ऑस्ट्रेलिया आणि साऊथ ईस्टर्न एशियाकडून जे हॉट वॉटर स्ट्रीम जे आहे हे पेरूकडे व्हायला सुरुवात होतीये. जे आधी पेरूकडून ऑस्ट्रेलियाकडे येत होतं ना, ते आता हॉट वॉटर स्ट्रीम किंवा गरम पाण्याचे प्रवाह हे आता ऑस्ट्रेलियाकडून पेरूकडे व्हायला सुरुवात झाली. त्यामुळे काय होतं, ऑस्ट्रेलिया साऊथ ईस्टर्न एशिया रिजनमध्ये पाण्याचं टेम्परेचर कमी होत आहे. टेम्परेचर पाण्याचं कमी झालं की इथं प्रेशर हवेचं वाढतं. हवेचं प्रेशर वाढल्यावरती काय, जे व्यापारी वारं आधी पूर्वेकडून पश्चिमेकडे व्हायचं ते आता पश्चिमेकडून पूर्वेकडे व्हायला सुरुवात झालीय. ट्रेड विंड्स ह्या उलटे व्हायला सुरुवात झालीय. याच्यामुळे काय होतंय, हे गरम पाण्याचे प्रवाह जे आहेत हे पेरूकडे साठायला, पेरूच्या किनारपट्टीकडे साठायला सुरुवात होतीये. पण पेरूच्या किनारपट्टीकडं जर गरम पाणी साठायला सुरुवात झाली तर मासे तिथं थांबतील का? नाही, ते परत निघून जातात. आणि मग त्यावेळेस या पेरू या देशामध्ये मोठ्या प्रमाणात फिशरी सेक्टरला इम्पॅक्ट पडायला सुरुवात होते. ओके, तर अशा प्रकारे हे रिव्हर्स कंडिशन बनल्यात. मग आता ज्यावेळेस ऑस्ट्रेलिया किंवा साऊथ ईस्टर्न एशिया या रिजनमध्ये जर लो प्रेशर एरिया तयार झाले असतील तर तिथं मग पर्जन्य तयार होईल का? पर्जन्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होईल का? तर नाही. आणि म्हणून अल निनो आल्यानंतर या रिजनमध्ये पाऊस पडत नाही किंवा पावसाची शक्यता कमी होते. मग आता या सगळ्या घटनेमुळे काय होतंय, ऑस्ट्रेलिया, साऊथ ईस्टर्न एशिया, भारत या आपल्या या भागांमध्ये मान्सूनची शक्यता कमी होते. त्याचाच उलटा परिणाम पेरूमध्ये काय होतोय की जिथं आधी टेम्परेचर थोडंसं थंड असायचं, इव्हन पेरूच्या वरच्या सगळ्या किनारपट्टीच्या भागामध्ये सुद्धा इथं आधी कधी टेम्परेचर जे थंड असायचं, इथं आता त्यांचं जे हिवाळा आहे हा जास्त गरम व्हायला सुरुवात होतीये. कारण सगळे गरम पाणी जे हे या किनारपट्टीवरती जमा होते. ओके, हा सगळा होता या अल निनोचा परिणाम. ला निनामध्ये याच्या एक्झॅक्ट सगळं उलट व्हायला सुरुवात होतीये. आता सुरुवातीला जे आपण नॉर्मल कंडिशन बघितली ना, की ज्याच्यामध्ये पेरूकडून ऑस्ट्रेलिया, साऊथ ईस्टर्न एशिया इकडं गरम पाण्याचा प्रवाह वाहत होता, मग त्याच्यामुळे इकडं लो प्रेशर एरिया तयार झाला, त्याच्यामुळे पर्जन्य वगैरे होतंय. तर हेच जर अजून चांगल्या प्रकारे होऊ लागले, याच्यामध्ये आणखीन जास्त वाढ झाली की ट्रेड विंड्स जास्त वाहू लागलेत पेरूकडून ऑस्ट्रेलियाकडं. त्याचबरोबर जे गरम पाण्याचा प्रवाह आहे, हॉट वॉटर स्ट्रीम जे आहे हे ऑस्ट्रेलिया आणि एशियाकडे जास्त वाहू लागलं आणि लो प्रेशर एरिया हे चांगले मोठे अजून तयार होऊ लागले. तर या सिच्युएशनला आपण ला निना असं म्हणतो, ज्यावेळेस भारतात किंवा साऊथ ईस्टर्न एशिया, ऑस्ट्रेलियामध्ये चांगल्या प्रकारे पर्जन्य होतं. ओके, तर ला निना म्हणजे काय, जेवढा परिणाम किंवा जेवढं वाईट दिवस आपल्याला अल निनोने दाखवले ते कव्हर करायला येणारा जो निसर्गाचाच फेनॉमेनॉन आहे त्याला आपण ला निना असं म्हणतो. तर आय होप हा अल निनो आणि ला निना हा प्रकार तुम्हाला थोडक्यात समजला असेल. तुम्हाला जर समजला असेल ना तर खरंच तुम्ही खूप हुशार आहात, कारण याच्यामध्ये आणखीन डीप नॉलेज हे सायंटिस्टला पण नाहीये. कारण एक ऍक्च्युअल फॅक्ट आहे ही की सायंटिस्टला सुद्धा अजून हे जे आपण सायकल बघितली ना, ज्याला आपण एन्सो असं म्हणतो बघा, अल निनो ऑसिलेशन्स, तर अल निनो ऑसिलेशन आणि त्याचबरोबर मान्सून या दोघांमध्ये काय को रिलेशन आहे हे आतापर्यंत सायंटिस्टला सुद्धा उलगडलेलं नाहीये. तर जर तुम्हाला हा विषय 50% जरी समजला असेल तरी खरंच तुम्ही खूप हुशार आहात. तर आता हा प्रश्न ज्यावेळेस कधी आयोग विचारेल तुम्हाला एक्झाम मध्ये अल निनो, ला निनोचा, तर या परिस्थितींविषयी तुम्ही चांगल्या पद्धतीने एक्सप्लेन कराल. कारण लई लांब नाहीये, पुढच्या वर्षीपासून तुम्हाला एक्सप्लेन करायचंय, लिहायचंय, त्या पद्धतीने अभ्यास कराच.